चॅप्टर नंबर 3 इनडिफायनाइट इंटिग्रेशन. करेक्ट. आणि हा आपल्याला 11वीला सगळ्यातलं झालेला आहे. त्यात आपल्याला काय शिकायचं आहे, यात 2-3 पार्ट त्यांनी वेळेस डिलीट केलेले आहेत 25% मध्ये. त्यात पहिले आपल्याला शिकायचं आहे डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज, डिफरंट टेक्निक्स, सबस्टिट्यूशन मेथड आहेत, बाय पार्ट आहेत आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन. इंट्रोडक्शन पार्ट जाऊ द्या. सगळ्यांनाच माहिती आहे इंटिग्रेशन म्हणजे काय आहे, ऑल ऑफ वेल नोन. ओके. तर हे जे चिन्ह आहेत बघा, हे तुमचं कसलं आहे, डिफरन्शिएशनचं आहे, सॉरी इंटिग्रेशनचं आहे. कसलं आहे, इंटिग्रेशनचं आहे बघा हे चिन्ह. ओके. इंटिग्रेशनचं बघा. इन दिस चॅप्टर वी रिस्ट्रिक्ट ourselves only to study the method of integration. The theory of integration is developed by Sir Isaac Newton and what? Gottfried Leibniz. Leibniz rule पण तुम्हाला आपण नंतर तो बघूया. या ठिकाणी बघा, read as an integral of f of x with respect to x. Correct. Integration of f of x with respect to x is what? Gx. Since the derivative is constant function with respect to x0, we can also write. तर लक्षात ठेवायचं, इनडिफायनाइट जर इंटिग्रेशन असेल तर यू कॅन ऑलवेज ॲड दिस कॉन्स्टंट सी. त्यामध्ये कायम काय करायचा, कॉन्स्टंट सी हा कायम आन्सर मध्ये ऍड करायचा. तो सी काय, वेअर सी इज अन आर्बिट्ररी कॉन्स्टंट अँड सी कॅन टेक इन्फिनिटली मेनी व्हॅल्यूज. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर दिस थिंग, इनडिफायनाइट मध्ये तुमच्या आन्सर मध्ये कायम सी हा ऍड झाला पाहिजे. आता हे जे फॉर्म्युले आहेत ते सगळे आपल्याला झालेले आहेत. टोटल फॉर्म्युले जेवढे आहेत तेवढे सगळे काय आपण 11वीला स्टडी केलेले आहेत. तर जे जे फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे आहेत त्यावर त्याच्यावर क्लिक करून देणार आहे. हा पहिला फॉर्म्युला एक्स रेस टू एन, डिफरन्शिएशनचा काय होता, एन एक्स रेस टू एन मायनस वन. इंटिग्रेशनचा काय, एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी. सेम आहे ए एक्स प्लस बी ला एन प्लस वन डिवाइड बाय वन प्लस इंटू वॉट, वन बाय ए. हा फॉर्म्युला 2 नंबर कुठला आहे, ए एक्स प्लस बी रेस टू एन. त्याच्यानंतर यातले बघा, ह्या साईडचे जे फॉर्म्युले आहेत डी बाय डी एक्स चे सगळे जे दिले खाली तुम्हाला बघा, हे सगळे डेरिव्हेटिव्ह आहे साईडला, आणि हे जे साईड आहेत पूर्ण ही पूर्ण तुमची कुठले आहेत, इंटिग्रेशनची आहेत. ही खालची, याच्या खालची. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स, ए रेस टू एक्स डिवाइड बाय लॉग ए प्लस सी, असे पूर्ण आहेत बघा. कॉस आहेत, कॉस एक्स आहेत, साइन आहेत, साइन एक्स आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहायचे आणि काय ते पार्ट करायचे आहेत. सगळे जे फॉर्म्युले काय झाले पाहिजे, पार्ट झाले पाहिजे. आणि लक्षात टोटल सगळे आहे तेवढे तुम्हाला होमवर्क आहे, सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे आहेत. टोटल सगळे झाले का 11वीला, ही रिव्हिजन आहे. यात थेरे बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स जी ऑफ प्लस जी ऑफ एक्स. जसं आपण डेरिव्हेटिव्हला सेपरेट डेरिव्हेटिव्ह करायचो प्लस, तसं इंटिग्रेशन काय करायचं, सेपरेट इंटिग्रेशन करायचं. सेम प्लसला आहेत तसंच कशाला आहेत, मायनसला आहेत. ओके. या ठिकाणी बघा, जर के तुमचा कॉन्स्टंट असेल त्याच्यामध्ये आपण काय करतो, तो के बाहेर काढून घ्यायचा आहे. सेम इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऑफ के करायचा आहे, बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. हे सगळे फॉर्म्युला तुमचे 11वीला झालेले आहेत, त्यामुळे फक्त रिव्हिजन आहेत. यानंतर आपण काय करूया, डिरेक्टली एक्सरसाइज 3.1 कडे जाऊया. एक्सरसाइज 3.1. त्यातला क्वेश्चन नंबर 1 घ्या.
वन मधलं पहिलं बघा, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन. आता याचं अँसर लिहिताना कसं लिहायचं आहे, आपण ऑलवेज डेरिव्हेटिव्ह काय करायचो, वाय घ्यायचो. इथं काय करा, आय घ्या. आय मीन्स व्हॉट, इंटिग्रेशन. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन इंटू व्हॉट युअर डीएक्स. हे झालं आपलं 11वीला, की आपण हे स्टेप घ्यायचो. असं इंटिग्रेशन घ्यायचो, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन इंटू व्हॉट युअर डीएक्स. आय इक्वल्स टू. आता प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करू. देअरफॉर आय इक्वल्स टू integration of x cube into dx minus integration of x square into dx minus integration of x into dx plus 1 into what dx. या ठिकाणी फॉर्म्युला कुठला यूज केलेला आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ f of x plus g of x dx equals to separate integration f of x dx plus integration of g of x dx. करेक्ट, हे या ठिकाणी आपण यूज केलेलं आहे. आता प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइडेड बाय व्हॉट, एन प्लस वन मायनस 2 plus 1 divided by what, sorry again minus x raised to 1 plus 1 divided by 1 plus 1. What is integration of dx, हा x असतो आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. या ठिकाणी बघा फॉर्म्युला कुठला यूज केलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इंटू dx इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ n plus 1 divided by n plus 1 plus c. हे या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. Therefore I equals to x raised to 4 by 4 minus x raised to 3 by 3 minus x square by 2 plus x plus c. या ठिकाणी बघा इथे प्लस आहेत, प्लस प्लस. समजला हा प्रॉब्लेम कसा आहे, लक्षात घ्या. दिलेला फंक्शन तुम्ही आय मध्ये कन्वर्ट करा, साइन द इंटिग्रेशन dx लिहा. त्यानंतर प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. यानुसार एक्स रेस टू एन चा फॉर्म आहेत, एक्स रेस टू एन एन प्लस वन, हा एन समजा एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन. परत या फंक्शनचा हा एन आहेत एन प्लस वन, इथे वन असतो आपण तो लिहित नाही, वन प्लस वन. आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स ओनली वॉट एक्स प्लस युअर सी. हे झालं तुमचं अँसर. मग 3 plus 1 4, 2 plus 1 3, 1 plus 1 2 and c constant of integration. हे झालं तुमचं अँसर.
सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. एक्स स्क्वेअर in a bracket 1 minus 2 by x चा स्क्वेअर. आन्सर बघा. I equals to integration of x square 1 minus 2x चा स्क्वेअर into whatever dx. Right? लागलंच त्याला ह्याचं मोठं ब्रॅकेट टाकून देऊ आपण. येस. आता ह्या ठिकाणी आहेत हा a मायनस b चा स्क्वेअर आलेला आहे, तो आपण काय करून घेऊया, सॉल्व करून घेऊया. फॉर्म्युला जर पाहिला तुम्ही a मायनस b चा स्क्वेअरचा, तर ह्या ठिकाणी बघा, पुढे खाली घेतो मी, a मायनस b चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab मायनस b चा स्क्वेअर. ओके. या ठिकाणी बघा, आता हा a आणि हा आपण b मानूया. a चा स्क्वेअर म्हणजेच काय झाला तुमचा 1 मायनस 2 a1 b काय आहेत 2 बाय x सॉरी प्लस मायनस b चा स्क्वेअर म्हणजेच काय आला 2 बाय x चा स्क्वेअर इंटू dx. एक मिनिट. इथं मायनस ट्वाइस ए बी आहेत, इथं प्लस बी स्क्वेअर, मायनस आणि प्लस, सॉरी मायनस प्लस मायनस प्लस. ओके. इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर 1 चा स्क्वेअर किती आला 1 मायनस 2 इंटू 2 4 बाय एक्स प्लस 2 चा स्क्वेअर किती आला 4 एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू वॉट युअर dx. आता जो हा x आहेत ह्या x ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घ्या इकडे. x स्क्वेअर इंटू 1 x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू वॉट 4 बाय x प्लस x स्क्वेअर इंटू वॉट 4 अपॉन x स्क्वेअर इंटू dx. हा एक एक x कट झाला, हा x स्क्वेअर काय झाला कट झाला. x स्क्वेअर 4 इंटू x मायनस 4x प्लस 4 इंटू वॉट dx. प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 4x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 इंटू वॉट dx. कॉन्स्टंट के टर्म आपण काय करतो बाहेर काढून घ्या. मायनस 4 बाहेर काढला इंटू वॉट x इंटू dx प्लस अगेन 4 बाहेर काढून घ्या इंटू वॉट dx. अप्लाय करा फॉर्म्युला x रेस टू n n प्लस 1 x रेस टू 2 प्लस 1 डिवाइडेड बाय वॉट 2 प्लस 1 सॉरी मायनस 4 इंटू x रेस टू 1 प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस 1 प्लस 4 इंटू x प्लस 3 कारण याचं काय तुमचे इंटिग्रेशन x येतो. आपण हे फॉर्म्युले काय करू इथे लिहून घेऊया. x रेस टू n dx इक्वल्स टू x रेस टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 प्लस c. ओनली dx काय येतो x.
ओके, म्हणून ह्या dx चा काय घेतला, फक्त आपण x घेतलेला आहे, लक्षात ठेवायचं. इक्वल्स टू x raised to 3 by 3 minus 4 into 1 plus 1 square by 2 plus 4x plus constant of integration c. 2 2s are 4. Therefore, I equals to 2 2s are 4. X cube by 3 minus 2x square plus 4x plus c. This is your answer. Next problem 3. 3 sec square x minus 4 by x plus 1 upon x into under root of x minus 7. Correct. Answer मध्ये बघा, I equals to integration of, एक मिनिट थोडी साईड मोठी काढतो, 3 sec square x minus 4 by x plus 1 upon x into under root of x minus 7 into what you are dx equals to integration of 3 sec square x minus 4 by x plus 1 upon x raised to, हा अंडर रूट आहे तो काय घ्या 1/2 घ्या minus 7 into what your dx equals to 3 sec square x minus 4 into 1 by x plus 1 upon x raised to 1 upon 1 plus 2 minus 7 into dx x raised to m into x raised to n x raised to m plus n हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर बघा मग equals to integration of 3 sec square x minus 4 into what 1 by x plus 1 upon याचा LCM काय आला 2 plus 1 3 by 2 minus 7 into what your dx equals to 3 sec square x minus 4 into 1 by x plus हा प्लस वर जाऊ द्या काय होतील minus 3/2 minus 7 into what dx. प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. आता 3 कॉन्स्टंट बाहेर काढून घ्या sec square x into what dx minus 4 याचा बाहेर काढून घ्या 1 by x into dx plus into dx minus 7 बाहेर काढून घ्या into what dx. प्रत्येकाचा इंटिग्रेशन सेपरेटली अप्लाय आपण केलेलं आहे ठिकाणी. equals to 3 what is derivative integration of sec square x tan x minus 4 into what is 1 by x log x integration
plus x raised to minus 3 by 2 plus 1 divided by what? Minus 3 by 2 plus 1 into 7 into x plus what? c. प्रत्येकाचे फॉर्म्युले आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ sec square x dx equals to what? Tan x plus c. Integration of 1 by x dx equals to what? Log x plus c. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx equals to x raised to n plus 1 divided by n plus 1 plus c. इंटिग्रेशन ऑफ dx equals to what? x plus c. हे झाले सगळे फॉर्म्युले. ओके. इक्वल्स टू 3 tan x minus 4 log x plus x raised to minus 1 by 2 divided by what? Minus 1 by 2 minus 7x plus 6. Minus plus minus divide multiply. Equals to 3 tan x minus 4 log x minus 2 हा खाली येऊ द्या, काय होऊन जातील प्लस x raised to 1 by 2 minus 7x plus c equals to 3 tan x minus 4 log x minus 2 1 by 2 आहेत, काय जाऊ द्या अंडर रूट minus 7x plus c हा equals to. हे झालं तुमचं आन्सर. ओके. या एक्झरसाइजेस सगळे प्रॉब्लेम आपल्या 11वीचा रिव्हिजन आहे, त्यामुळे यातलं बरंच तुम्हाला आता होमवर्क आहे. मी यातलं टिपिकल मेन प्रॉब्लेम घेणार आहे. ओके. बाय. नेक्स्ट लेक्चरला.